नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र टेम्पोलवर DP. मी तुम्हाला पहिले पण एकदा बोललो होतो की ड्रायव्हर लाईन सोपी नाही आहे आणि गाडी घेणं सुद्धा सोपं नाही आहे. याच्यामध्ये खूप कष्ट असतं. आता मी नवीन गाडी घेतलेली माझी महिंद्राची विरो 1.5 XL. जुनी गाडी विकली कारण की ती खराब होत होती म्हणून ती विकली, तिला प्रॉब्लेम आला. पण आता नवीन गाडी घेतली. नवीन गाडी घेऊन 1.5 महिना झालेला आहे. तर तुम्ही आता पाहू शकता मी मुंबई पुणे हायवेला आहे, कारल्या फाट्याजवळ. तर आता गाडीला माझ्या नवीन प्रॉब्लेम झाला आहे बघा. हा प्रॉब्लेम झाला आहे E22 DF डोजिंग मेल फंक्शन, इंजिन विल नॉट स्टार्ट इन 700 किलोमीटर. म्हणजे गाडी आता माझी फक्त 700 किलोमीटर चालेल, त्यानंतर गाडी माझी लॉक होईल. तर हा काहीतरी डेपचा प्रॉब्लेम आहे युरियाचा. तर नवीन गाडी आहे मित्रांनो, फक्त 3000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. तर मला बोलायचं एवढंच आहे फक्त महिंद्रांना, आनंद महिंद्रांना, की तुम्ही ज्या गाड्या बनवता जरा नीट बनवा राव. लोक खूप मेहनत करून गाड्या घेतात, लोक उधारी घेतात, लोक लोन करतात, ह्याच्याकडून पैसे काढून लोक गाड्या घेतात. आणि तुम्ही राव 3000 किलोमीटर तुमच्या गाड्यांना असे प्रॉब्लेम यायला लागलेत. आणि सकाळ धरून मी कमीत कमी 10:30 ते 11 वाजल्यापासून 3 ते 4 शोरूमला फोन केला आहे, पण एकालाही ही गाडी बनवायला वेळ नाही आहे. डायरेक्ट म्हणतात की उद्या या, कोण म्हणते 3 दिवसांनी या, कोण म्हणते 4 दिवसांनी या. म्हणजे आम्ही आमच्या गाड्या बंद करायच्या का, धंदे आम्ही बंद करायचे का? म्हणजे असा विषय. ड्रायव्हर लाईन किंवा गाडी घेणं सोपं नाही मित्रांनो. आपल्याला फक्त पैसा दिसतो, पण त्यामागं खूप कष्ट असतं. रोज विचार करून करून डोक्याची वाट लागते. आणि आता फक्त बघा 700 किलोमीटर फक्त गाडी चालणार आहे. आता आजचा दिवस तर माझा गेला, आज तर माझा धंदा आता मी करू शकत नाही. मी त्यांना फोन केला होता, एक ॲडवायझरनी माझा फोन उचलला, तर ते बोलले की सर तुम्ही गाडी जास्त चालू नका. आता मी घरी चाललो आहे लोणावळ्याला, कुसगावला. आता गाडी घरी लावणार आणि उद्या सकाळी 8 वाजता गाडी काढणार, कारण की 700 किलोमीटरच्या वर माझी गाडी चालू शकत नाही आता. हे बघा, हा असा प्रॉब्लेम आलेला आहे. ही DF डोजिंग मेल फंक्शन, इंजिन ऑइल विल नॉट स्टार्ट 700 किलोमीटर. गाडी फक्त 3000 किलोमीटर चाललेली आहे, फक्त 3000 किलोमीटर. नवीन गाडी आहे, शोरूम गाडी. विचार करा तुम्ही, काय आज माझा जीव म्हणत असेल, काय करायचं यांच्यासाठी. 8-8, 9-9 लाख रुपये तुम्ही घेता राव गाड्यांचे, आणि तुम्ही 1-1.5 महिना तुमच्या गाड्यांना असे प्रॉब्लेम येतात. नवीन गाड्याला, शोरूम गाड्यांना कशाला असे तुम्ही गाड्या बनवता? माझी एकच रिक्वेस्ट आहे राव मित्रांनो, हा जो माझा व्हिडिओ आहे तुम्ही आनंद महिंद्रापर्यंत पोहोचवा. त्यांना पण कळलं पाहिजे की जो माणूस कष्ट करून गाडी घेतो धंद्यासाठी, आणि जर गाडी माझी आज तर बंदच राहणार, आज माझा अर्धा दिवस बंद, त्यानंतर उद्या माझी गाडी नेणार मी शोरूमला, ते सांगणार गाडी माझी कधी मिळणार. म्हणजे ते काय दिवस जातील माहीत, ते सगळे माझे म्हणजे तुम्ही समजून जा की आता 2-3 दिवस माझे असेच जाणार आहे. म्हणजे माझा धंदा पण, गाडीची जे गाडीला खर्च होणार तो विषय वेगळा. तर काय बोलणार यार, लय अवघड विषय आहे धंद्यामध्ये, लय अवघड विषय आहे. कधी कधी असं वाटतं की सगळं धंदा बिंदा बंद करावा आणि सरळ हिमालयात निघून जावं.